तर शेतकरी मित्र, नोव्हेंबर महिन्यामध्ये एकदम जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे. आज 11 तारखेपासून चांगली जोरदार थंडी राहणार आहे. आज 11 तारखेला 13 अंश 14 अंश असे तापमान आज 11 तारखेपासूनच राहणार आहे. आणि हे हे तापमान सकाळचे पहाटचे तापमान आहे. त्यामुळे थंडी एकदम जोरदार ही 11 तारखेपासून सुरू झाली आहे आणि ही 30 नोव्हेंबरपर्यंत फिक्स थंडी जोरदार राहणार आहे. आणि डिसेंबर जानेवारीमध्ये देखील खूप जोरदार थंडी राहणार आहे. पण सध्या तरी डिसेंबर जानेवारीमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त थंडी राहण्याची खूप संकेत आहेत. परंतु जो बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालेला आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर बिलकुल जाणवणार नाही. त्याचा प्रभाव हा कर्नाटक, चेन्नई याचं तेलंगणा याच राज्यावर पावसाची शक्यता आहे. आणि सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कशाच प्रकारे पाऊस येण्याची बिलकुल अंदाज नाही. परंतु 20, 21, 22 तारखांना या कर्नाटकमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सोलापूर साईडला, तसेच सांगली साईडला आणि बीडच्या काही भागामध्ये, तसेच अहिल्यानगरच्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा थोडाफार अंदाज आहे. ते बी नॉर्मल अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे बिलकुल. परंतु पाऊस हा बिलकुल राहणार नाही. फक्त 2 दिवस 20, 21, 22 या तारखांना थोडे नॉर्मल थंडीचे प्रमाण कमी होणार आहे. ते प्रमाण 16 अंश ते 15 अंश सेल्सिअस राहणार आहे. 16 अंशच्या आसपास राहणार आहे. म्हणजे 1 ते 2 फक्त मिलीचा अंदाज राहणार आहे. फक्त कमी प्रमाण होणार आहे. परंतु थंडी ही पूर्ण नोव्हेंबर महिना 13 अंश ते 15 अंश सेल्सिअस अशीच राहणार आहे. त्यात थोडीफार कमी जास्त 1 पॉईंट वाढ कमी जास्त वाढ होत राहणार आहे. आणि अख्खा नोव्हेंबर महिना जोरदार थंडीला सुरुवात राहणार आहे. डिसेंबर